नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. RTसाठी सोडत उद्याला बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या मराठी आणि हिंदीमधून नियमित ताज्या बातम्या बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजची ताजी बातमी. RTची सोडत उद्याला. RT प्रवेशासाठी पल्ल्यांची निवड उद्या होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राबवण्यात येणाऱ्या RT प्रवेश प्रक्रियेत बालकांची ऑनलाईन निवड शुक्रवारी 10 एप्रिल रोजी केली जाणार आहे. त्यानंतर 10 ते 20 एप्रिल दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे. यावर्षी RTमध्ये नवीन रूल लावल्यामुळे आणि या नवीन रूलमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाल्यांचे नुकसान होणार होते. यामध्ये अशी अट होती की 1 किलोमीटरच्या आतमधीलच शाळा निवडायच्या होत्या. यामुळे खेडेगावातील मुलांचे त्यासोबतच बऱ्याच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांचे नुकसान होणार होते. यावर बऱ्याच पालकांनी, पालक संघटनांनी, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी यांनी आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपानंतर त्या 1 किलोमीटरचे अंतर ही अट शिथिल करण्यात आली आणि 3 किलोमीटरचे अंतर ही अट ठेवण्यात आली. शैक्षणिक सत्र 2026-27 या वर्षात RT अंतर्गत विविध शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश केले जाणार आहे. त्याकरता 17 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. पुणे येथे 6 एप्रिल रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या सोडतीत आधारे बालकांची ऑनलाईन निवड 10 एप्रिल रोजी केली जाईल. 10 ते 20 एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करता येतील. बालकांच्या निवडीबाबत RTच्या अधिकृत पोर्टलवर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. बालकांची निवड प्रक्रिया. पुण्याच्या RTच्या 7,000 जागांसाठी 25,000 अर्ज प्राप्त झालेले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये RT अंतर्गत प्रवेशासाठी शहर आणि ग्रामीण भागातील 642 शाळा या प्रक्रियेत सहभागी झालेल्या आहेत. या शाळांमध्ये RT कोट्यासाठी 7,081 जागा राखीव आहेत. यासाठी जिल्ह्यात तब्बल 25,388 पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे. अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवर संदेश येण्यास उशीर होतो. त्यामुळे लॉटरी जाहीर झाल्यानंतर पाल्यांच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी RTच्या अधिकृत पोर्टलवर सोय व्यवस्था केलेली आहे. स्टुडंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करून पाल्यांना अर्ज. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत राहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत राहा.